राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर दरवाढ, मालमत्ता हस्तांतरण शुल्क वाढ असे निर्णय घेतले आहेत। तर दुसरीकडे पाणी देयक थकबाकीदारांना पुन्हा दंडमाफी देण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होते। या निर्णयानुसार थकबाकीदारांना आकारण्यात येणारे व्याज आणि दंड 100% माफ करण्याचा प्रस्ताव तयार केला असून ही सवलत ऑगस्ट ते डिसेंबर 2026 या कालावधीत देण्याचे प्रस्तावित आहे। ठाणे महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षी थकबाकीदारांना दिलासा देत दंडमाफीची योजना राबवली होती। त्यावेळी 4 महिन्यात नागरिकांना 5,49 लाख रुपयांची दंड सवलत देऊन 33,92 लाख रुपयांची थकबाकी वसूल केली होती। या योजनेमुळे थकीत पाणी देयकांची वसुली वाढल्याने यंदाही दंडमाफीचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे। यंदा पाणी देयक वसुलीचे उद्दिष्ट 277,63 लाख रुपये आहे। त्यापैकी 119,68 लाख रुपये थकबाकी तर 157,95 लाख रुपये चालू वर्षाची मागणी आहे। त्यामुळे थकबाकीदारांकडून अधिकाधिक रक्कम वसूल करण्यासाठी दंडमाफीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। ही सवलत केवळ घरगुती पाणी जोडण्यांना लागू राहणार असून व्यावसायिक जोडण्यांना त्याचा लाभ मिळणार नाही। आयुक्त सौरभ राव यांनी प्रस्तावाला मान्यता दिली असून अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव येत्या 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे। यंदा ही सवलत ऑगस्टपासूनच सुरू करण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली होती। वर्षाच्या सुरुवातीला देयक भरणाऱ्या नागरिकांना नंतर जाहीर होणाऱ्या सवलतीचा लाभ मिळत नसल्याने त्यांच्याकडून तक्रारी येत होत्या। त्यामुळे सर्वांना समान संधी देण्यासाठी ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान योजना प्रस्तावित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। पावसाळ्यात प्रतिकूल हवामानातही नागरिकांची सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांच्या सेवेला सलाम करत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी TJSB सहकारी बँकेतर्फे ठाण्याच्या तीनाथ नाका वाहतूक पोलीस शाखा येथे वाहतूक पोलिसांना पोंचो वितरण करण्यात आले। कर्तव्य बजावताना वाहतूक पोलिसांना पावसापासून संरक्षण मिळावे हा या उपक्रमामागचा TJSB सहकारी बँकेचा मूळ उद्देश होता। यावेळी TJSB सहकारी बँकेचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर श्री शंतनू खेडेकर, बिझनेस डेव्हलपमेंटच्या प्रमुख सौ स्नेहा फडके तसेच नौपाडा वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौरी मोरे तसेच उपनिरीक्षक शंकर महाडिक यांच्या हस्ते वाहतूक पोलिसांना रेनकोटचे वितरण करण्यात आले। यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। TJSB सहकारी बँकेचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर श्री शंतनू खेडेकर म्हणाले की TJSB सहकारी बँक आपल्या ग्राहकांना आधुनिक आणि सक्षम बँकिंग सेवा देण्यासोबतच समाजाप्रती असलेली जबाबदारी ही तितक्याच संवेदनशील रीतीने पार पाडते। नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रतिकूल परिस्थितीत ही कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांच्या सेवेला सहकार्य करण्याची संधी आम्हाला मिळाली याचा आनंद आहे। तर बिझनेस डेव्हलपमेंटच्या प्रमुख स्नेहा फडके म्हणाल्या की TJSB सहकारी बँकेची सुरुवात ठाण्यातून झाली आणि आज देशातील 4थ्या क्रमांकाची आघाडीची बहुराज्य नागरी सहकारी बँक म्हणून बँकेने आपली ओळख निर्माण केली। मात्र या प्रवासात ठाणे शहराशी असलेले आमचे नाते आणि जिव्हाळा आजही कायम आहे। समाजाच्या विविध घटकांसोबत उभे राहणे ही TJSB सहकारी बँकेच्या कार्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रतिकूल हवामानात ही कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रेनकोट वितरणाचा हा उपक्रम राबवण्यात आला। ठाण्याची असलेली ही नाळ आणि सामाजिक बांधिलकी भविष्याची अशाच उपक्रमातून अधिक दृढ करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ठाण्यापासून सुरू झालेली आपली TJSB सहकारी बँक आज देशातली 4थी मोठी कोऑपरेटिव्ह बँक आहे आणि ठाण्याशी TJSBचं नातं हे पहिल्यापासून जोडलेलं आहे। तसंच ठाण्यातल्या सर्व घटकांशी TJSBचं हे प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं हे कायम राहिलेलं आहे। ट्रॅफिक पोलीस आणि सगळेजण नेहमीच ऊन पाऊस ह्याची तमा न बाळगता इथे कायम सेवेमध्ये उभे असतात। त्यामुळे TJSBला त्यांच्याबद्दलही आपुलकी आहे। त्यासाठी TJSBनी सगळ्या इथल्या ट्रॅफिक पोलीस हवालदार आणि सगळ्यांसाठी पोंचोचं वाटप आता पावसाळ्यामध्ये त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी केलेलं आहे। ठाण्यातील सर्वसामान्य गरीब व गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणारे विठ्ठल सहाय्यता रुग्णालय डिसेंबर अखेर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे।
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर शर्मिला पिंपळकर, पदाधिकारी, बांधकाम विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची पाहणी केली. 900 खाटांची क्षमता, एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि सर्व प्रकारच्या उपचार सुविधांनी सज्ज असलेले हे रुग्णालय ठाणेकरांसह संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे नवे केंद्र ठरणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिले. यावेळी सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते तथा स्थानिक नगरसेवक पवन कदम, नगरसेवक सुधीर कोकाटे, माजी नगरसेविका पूजा वाघ, महापालिकेचे कार्यकारी अभियंता मोहन कलाल, ऋषिकेश जवळकर, आरोग्य विभागाच्या डॉक्टर योगिता धायगुडे, माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेताना रुग्णालयातील विविध विभाग, उपचार कक्ष, आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर आणि इतर आवश्यक सुविधांची माहिती घेण्यात आली. ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, पालघर, वसई आणि ग्रामीण व आदिवासी भागातील हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र वाढती रुग्णसंख्या आणि मर्यादित सुविधा यामुळे अनेकांना अपेक्षित उपचार मिळण्यात अडचणी येत होत्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नव्या अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. या रुग्णालयात 900 खाटांची सुविधा, एअर ॲम्ब्युलन्स, आधुनिक निदान यंत्रणा, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, ICU, विविध सुपर स्पेशालिटी विभाग, कर्करोगावर उपचार तसेच सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आयोजित 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2026च्या कक्ष कार्यालयाचे उद्घाटन महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते करण्यात आले. धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखाली यंदाची ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असून या स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. या उद्घाटन सोहळ्यात उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, दीपक झिंजाड, मनीष जोशी, ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसेच स्पर्धेमध्ये मार्गदर्शन मिळावे यासाठी ठाणे महापालिकेतील ठाणे 3ऱ्या मजल्यावरील कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कोविडनंतर गेल्या वर्षी महापालिका प्रशासनामार्फत
ठाणे वर्षा मॅरेथॉन पार पडली होती. यावर्षी 7 वर्षानंतर ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असल्याने ठाणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या स्पर्धेत मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे आर्मीमधील नामवंत खेळाडू सहभागी होत असतात. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी, तसेच स्पर्धेचे प्रवेश अर्ज, चेस नंबर आदी आनुषंगिक कामाची पूर्तता मॅरेथॉनचे कार्यालयात करण्यात येणार असल्याचे महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंग्याचे विविध साहित्य बाजारपेठेत दाखल झालेत. राष्ट्रध्वज, हातातील बँडसह विविध सजावटीच्या साहित्यांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. यंदा पारंपरिक तिरंग्याबरोबरच लोकरीच्या धाग्यापासून विणलेले साहित्य, बॅज, स्टिकरला मागणी आहे. 20 रुपयापासून या वस्तू उपलब्ध असल्याने मित्रमंडळींना भेटवस्तू देण्यासाठी बाजारात तरुणांची गर्दी होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील बाजारपेठामध्ये लहान मोठे राष्ट्रध्वजापासून बॅज, टी शर्ट, तिरंग्याच्या रंगाच्या हातातील रबर, स्टिकर्स ते पताक्यांपर्यंत सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झालेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा, महाविद्यालय, कार्यालय तसेच अनेक संस्थांकडून राष्ट्रध्वज, तिरंग्याच्या रंगसंगतीतील टी शर्ट आणि सजावटीच्या साहित्यांची खरेदी होत असते. यामुळे आठवडाभर आधीपासूनच बाजारपेठा तिरंग्याच्या रंगातून रंगू लागल्या आहेत. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.